शेवगाव तालुक्यातील औणे येथील साई गणेश किराणा दुकानाला आग लावून मोठं नुकसान करणाऱ्या दोघ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 19 ऑक्टोबरला पहाटे सुमारे 1:15 वाजेच्या सुमारास औणे येथील साई गणेश किराणा दुकानावर 3 अनोळखी इसमांनी पेट्रोल आणि डिझेल सदृश ज्वलनशील द्रव ओतून आग लावली होती। या घटनेत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या प्रकरणी राहुल सीताराम कोळगे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता। त्यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमले। या पथकात पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, जालिंदर माने, किशोर शिरसाट, प्रमोद जाधव, सोनल भागवत, चालक चंद्रकांत कुसळकर तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर आणि पोलीस अंमलदार नकुल फलके, दादासाहेब खेडकर यांचा समावेश होता। 30 ऑक्टोबरला या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी तपोवन रोड अहिल्यानगर येथे येणार आहेत। त्यानुसार पथकानं सापळा रचून निलेश शिवाजी नेहुल आणि बवाज उर्फ गौरव सॅमसन उजागरे या दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी दुकान जाळल्याची कबुली दिली। त्यांनी आणखीन एक साथीदाराचं नाव सांगितलंय, अभिषेक बाळासाहेब साळवे, जो सध्या फरार आहे। दोघा आरोपींना अटक करून शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि शेवगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं संयुक्तरित्या केली आहे।